हेलो हेलो चेक वन चेक टेस्ट वन चेक हेलो मग विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन हो द्यावे तुम्हीच या लेकराला दान विनंती तुम्हाला पण ज्ञानी श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला दान हा तेवत राहो अखंडित यशाचा दिवा हा तेवत राहो अखंडित यशाचा दिवा मग घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा हा ये तुम्हाला ज्ञानी श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला दान विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला दान हा तेवत राहो अखंडित यशाचा दिवा हा तेवत राहो अखंडित यशाचा दिवा घडावी सेवा 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 माझ्या राहो शिरावरती या तुमची ही दुआ हा आठवणीत ठेवा शाहीर सचिन बुआ घडावी सेवा 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 माझ्या राहो शिरावरती या हो तुमची ही दुआ हा
आठवणीत ठेवा शाहीर सचिन बुआ घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा म्हणून विघ्नहर्त्या गजाननाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून या रंगभूमीला आणि त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन या गावचं ग्रामदैवत आई पवनाई देवी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी माय बाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम साठव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा भैरी केदारनाथ मंडळ शिवखुर्द यांच्या वतीने माझ्या बाय बापांना या माझ्या निवळीवासियांना पुन्हा एक वार दुसऱ्यांदा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय आयोजक संयोजक ज्यांनी पुन्हा एक वार या अजान कलावंताला ही सेवेची संधी मित्रांनो दिलेली आहे आणि या संधीचं पुन्हा एक वार सोनच करण्याचा माझा प्रयत्न असेल. फक्त तुमची सर्वांची साथ असावी अशी सर्वांना मी विनंती करतो. आणि आजच्या या निवळीवासियांचा या गावचे अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय या देवस्थानाचे खजिनदार असतील सर्व सदस्य असतील या गावचे सरपंच असतील या गावचे पोलीस पाटील घंटाभक्ती अध्यक्ष या गावचं महिला मंडळ या गावचे बाळ गोपाळ या गावचं तरुण मंडळ सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आपण जो विश्वास माझ्या या ठिकाणी माझ्यावर दिलेला टाकलेला आहे निश्चितपणे तो सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न असेल. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित मित्रांनो या पंचक्रोशीतील या विभागातील शक्तीवाले असू द्या तुरेवाले असू द्या अनेक नामवंत मंडळी मित्रांनो या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना या ठिकाणी या अजान कलावंताचा या छोट्याशा कलावंताचा शाहिरी मानाचा मुजरा. आजच्या या गर्दीमध्ये उपस्थित मित्रांनो माझे बरीचशी मित्रमंडळी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या ठिकाणी खास कुंभारलीतून या ठिकाणी आमचे संतोषदादा गुरव या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आज तब्येत ठीक नसून सुद्धा एन्जिओप्लास्टी होऊन सुद्धा स्वप्नील दादा मयेकर या कार्यक्रमाला रत्नागिरीतून खास करून उपस्थित आहेत. त्यांनाही या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे नमन क्षेत्रातील एक दिग्गज नाव आहे मित्रांनो बाबादादा भागणे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वांना माझी इष्टमित्र सर्व मंडळींना शाहिरी मानाचा मुजरा. माझे वाद्यकार शुभम सुतार ढोलकीला आहेत साथ करतायत कीबोर्डिस्ट आहेत प्रभादादा मनवल मला कीबोर्डला साथ करतायत आणि बँजोला साथ करतायत सागर कांबळे आणि ऑक्टोपेडला आहेत रुपेश शेलार. या सर्वांच्या साथीने आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने कार्यक्रमाची सुरुवात करतो. माझ्या जगदंबेचा 9 दिवसाचा नवरात्रीचा आदिमायेचा
आदिशक्तीचा जागर सुरू आहे. आज दसरा आहे. दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो. म्हणायचं आहे काय? माझे प्रतिस्पर्धी शाहीर ज्यांसाठी माझा आजचा हा सामना आहे त्यांनाही या निमित्ताने या ठिकाणी पुन्हा एक वार मानाचा मुजरा मी करतो. शाहीर ज्ञानदीप बुवा भोईनकर माझे प्रतिस्पर्धी शाहीर, एक गोड गाळ्याचा शाहीर ज्यांच्याकडून फार काही शिकण्यासारखं आहे मित्रांनो. आणि नाकासमोर चालणारा शाहीर. मी 4-5 शिव्या दिल्या, मी वेळाकडे बोललो तरी अजिबात आपली चाकोरी न सोडणारा, थोडक्यात रायगडचे टायगरच आहे. काळजी करू नका. मी अनेक वेळा त्यांना बुवाला बोललेलो. यंदाचा माझा त्यांचा आणि माझा हा तिसरा शो आहे. गेल्या वर्षी एक झालेला आहे, पण यंदाचे माझ्या जोडी आणि ही निश्चितपणे जोडी जमलेली आहे. त्यांनाही या ठिकाणी मानाचा मुजरा करेल. आणि प्रश्न आम्ही एकमेकाला दिलेले आहेत. त्यांचाही आहे माझ्यावर, माझा त्यांच्यावर आहे निश्चितपणे. म्हणून बुवांना मी जास्त त्रास देत नाही. बाकी सगळ्यांकडं बाकी काय बघाल न बघाल, फक्त हा झांजवाला बघायचा तुम्ही. हां, एवढंच सांगतो. कार्यक्रमाची सुरुवात करतो. हां, आणि हा सुंदरसा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय माझे पप्यादादा घडशी, शरददादा घडशी आणि त्यांची संपूर्ण टीम. तुमची या टीमला सुद्धा मानाचा मुजरा सुरुवात करूया. ओम नमो जियाध्याय, ओम नमो जियाध्याय, ओम नमो जियाध्याय. वेद प्रतिपाध्याय. जय जय स्वसवेध्याय. आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकला मती प्रकाशु. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. सदा लाल माझे कलगी निशान, लहरी बाळा नाथा दिले वरदान. छाया गुणाजींची दामाजींची गुणांची तिघान, ज्ञानमूर्ती विष्णू परशुराम अहो मिळविला मान. हा शाहीर सचिन गातो समेला, हा शाहीर सचिन गातो सभेला ती ठेवूनी अजान. आणि मग हा मानाचा मुजरा माझा हो रसिकानो तुम्हाला प्रेमान. वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे, सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे. जर सार्थक जीवनाचे, जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे, तर शरण सद्गुरूला आधी गेलेच पाहिजे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
सांगितल्याप्रमाणे आदिमायेचा आदिशक्तीचा नवरात्रीचा 9 दिवसांचा जागर सुरू आहे आणि जागरणाचा आहे आवाज थोडासा बसलेला आहे पण काळजी करू नका जसा गात जाईल तसा सुटत जाईल दरवर्षीचा अनुभव आहे आणि पावनाईच्या मंदिरात आलोय तिच्या दरबारात आलोय तिची सेवा करून घेण्याची जबाबदारी तिची आहे आणि ती निश्चितपणे पार पाडेल याची मला खात्री आहे आणि म्हणून माझी आदिमाया श्रेष्ठ करतोय काय म्हणायचं आहे असुनी तू नार झाली वाघावरती स्वार हाती शस्त्र घेतले त्रिशूळ आणि तलवार असुनी तू नार झाली वाघावरती स्वार मित्रांनो गणपतीचं वाहन काय उंदीर गणपतीचं वाहन काय उंदीर शंकराचं वाहन काय नंदी आणि माझ्या जगदंबेचं वाहन काय वाघ रायगडचे टायगर वाघाची मावशी इथं आहे वाघ कुणाला घाबरत नाही पण मावशीला म्हणून म्हटलेलं आहे होऊनी तू स्वार असुनी तू नार झाली वाघावरती स्वार हाती शस्त्र घेतले त्रिशूळ आणि तलवार या मनगटावर झेलुनी स्वतःच्याच वार या मनगटावर झेलुनी स्वतःच्याच वार कसे मानू तुझे मी आभार त्या महिषासुरा मारलेस ठार कसे मानू तुझे मी आभार दृष्ट महिषासुरा आई मारलेस ठार असुनी तू नार झाली वाघावरती स्वार असुनी तू नार झाली वाघावरती स्वार हाती शस्त्र घेतले त्रिशूळ आणि तलवार असुनी तू नार झाली वाघावरती स्वार हाती शस्त्र घेतले त्रिशूळ आणि तलवार या मनगटावर झेलुनी स्वतःच्याच वार या मनगटावर झेलुनी स्वतःच्याच वार कसे मानू तुझे मी आभार महिषासुरा केले सठार कसे मानू तुझे मी आभार महिषासुरा केले सठार कसे मानू तुझे मी आभार महिषासुरा मारले सठार कसे मानू तुझे मी आभार महिषासुरा मारले सठार नऊ दिवस 9 रात्री पाणी सुद्धा न पिता पाणी सुद्धा प्यायली नाही आणि 9 दिवशी 9 रात्री नंतर त्या महिषासुराचा वध महिषासुर मर्दिनीने केला आणि म्हणून हा विजयादशमीचा सण मित्रांनो आपण साजरा करतो म्हणून म्हणायचा असुनी तू नार झाली वाघावरती स्वार असुनी तू नार झाली वाघावरती स्वार हाती शस्त्र घेतले त्रिशूळ आणि तलवार असुनी तू नार झाली वाघावरती स्वार हाती शस्त्र घेतले त्रिशूळ आणि तलवार या मनगटावर झेलुनी स्वतःच्याच वार या मनगटावर झेलुनी स्वतःच्याच वार कसे मानू
तुझे मी आभार, मानू तुझे मी आभार, महिषासुरा मारले सखार, कसे मानू तुझे मी आभार, महिषासुरा मारले सखार, कसे मानू तुझे मी आभार, महिषासुरा मारले सखार, कसे मानू तुझे मी आभार, महिषासुरा मारले सखार. लोकाला दिला होता त्याने लई त्रास, तिने लोकाला दिला होता त्याने लई त्रास, त्यालाच मारण्याचा घेतलास मनी ध्यास, त्यालाच मारण्याचा घेतलास मनी ध्यास, त्यालाच मारण्याचा घेतलास मनी ध्यास. रंभपुत्र महिषासूर ब्रह्मदेवाच्या वरदानाने मातला होता. तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला होता. तिन्ही त्रिदेवांना सुद्धा मारण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. त्रिदेवांना सुद्धा तो ऐकत नव्हता. आणि मग माझ्या महिषासूर मर्दिनीला, माझ्या जगदंबेला अवतार घ्यावा लागला. म्हणून म्हटलं तिन्ही लोकाला दिला होता त्याने लई त्रास, त्यालाच मारण्याचा घेतला मनी ध्यास, त्यालाच मारण्याचा घेतला मनी ध्यास, त्यालाच मारण्याचा घेतला मनी ध्यास. नव दिवसाचा धरून निर्जली हा उपवास, नव दिवसाचा धरून निर्जली हा उपवास, ठार मारले तू या मातलेल्या दैत्यास, ठार मारले तू मातलेल्या दैत्यास, ठार मारले त्या मातलेल्या दैत्यास. साऱ्या विश्वाची आहे तुला कीव ग, भोळ्या भक्तांचा वाचविला जीव ग. साऱ्या विश्वाची आहे तुला कीव ग, साऱ्या भक्तांचा वाचविला जीव ग. साऱ्या जगताने पाहिला तुझा चमत्कार, साऱ्या भक्ताने पाहिला तुझा चमत्कार. कसे मानू तुझे मी आभार, महिषासुरा मारलेस ठार. कसे मानू तुझे मी आभार, महिषासुरा मारलेस ठार. कसे मानू तुझे मी आभार, महिषासुरा मारले सखार. कसे मानू तुझे मी आभार, महिषासुरा मारले सखार. दहाव्या दिवशी तुझा चेहरा झाला ग हसरा, दहाव्या दिवशी तुझा चेहरा झाला ग हसरा. विजयादशमी दिनी साजरा होतो दसरा, विजयादशमी दिनी साजरा होतो दसरा, विजयादशमी दिनी साजरा होतो दसरा. दहाव्या दिवशी तुझा चेहरा झाला ग हसरा, दहाव्या दिवशी तुझा चेहरा झाला ग हसरा. विजयादशमी दिनी साजरा होतो दसरा, विजयादशमी दिनी साजरा होतो दसरा, विजयादशमी दिनी साजरा होतो दसरा. झालं गेलं सार मनामधूनी विसरा, झालं गेलं सार मनामधूनी विसरा. नाथा नाथा आहे तुझ्या मायेचा आसरा, नाथा नाथा आहे, नाथा नाथा आहे तुझ्या मायेचा आसरा. जरी असली भले वैऱ्याची रात ग,
कवी जरी असली भली वैऱ्याची रात ग सचिन अंकुशाला असते तुझी साथ ग जरी असले भले वैऱ्याची रात ग सचिन अंकुशाला असते तुझी साथ ग 9 महिने पोटी 9 महिने पोटी माझा आई वाहिला सभार 9 महिने पोटी माझा आई वाहिला सभार विसरू तुझे मी आभार महिषासुरा मारले सठार कसे मानू तुझे मी आभार महिषासुरा मारले सठार कसे मानू तुझे मी आभार महिषासुरा मारले सठार कसे मानू तुझे मी आभार महिषासुरा मारले असुनी तू नार झाली वाघावरती स्वार असुनी तू नार झाली वाघावरती स्वार हाती शस्त्र घेऊन त्रिशूळ आणि तलवार असुनी तू नार झाली वाघावरती स्वार हाती शस्त्र घेतले त्रिशूळ आणि तलवार या मनगटावर झेलुनी स्वतःच्याच वार या मनगटावर झेलुनी स्वतःच्याच वार कसे मानू तुझे मी आभार महिषासुरा मारले सठार 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 असुनी तू नार झाली वाघावरती स्वार हाती शस्त्र घेतले त्रिशूळ आणि तलवार या मनगटावर झेलुनी स्वतःच्याच वार कसे मानू आई तुझे मी आभार दृष्ट महिषासुरा केले सठार श्री गजानन महाराज गावदेवी माते बोल शक्ती वाले अखंड सदा लाल घराण्याचा विजय असो भैरी केदारनाथ मंडळ शिवखुर्दवाल्यांचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज बजरंग वाले गणपती बाप्पा मोरया शाबाश हुर्रा ये शाबाश यो क्या बात है काही बक्षीस आहे कैलासवासी हैशा केदारे गावकर कोदारे सॉरी कैलासवासी हैशा कोदारे गावकर यांचे नातू लक्ष्मण गावकर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक स्तवन वेळवाकडं तुमच्या चरणाशी ठेवलेलं आहे. गाण्याला सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय
तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, लवत नाही पाहताना ही डोळ्याची पापणी, अरे गुणवर्णिताना गुणवर्णिताना कमी पडते लेखणी, कारण मंगल मूर्ती गणेशाची हो 33 कोटी देवात देखणी. मित्रांनो, कार्यक्रम निश्चितपणे निवळी गावाचा आहे. मी ग्रामस्थांचे, या बाळ गोपाळांचे, या महिला मंडळाचे, तरुण मंडळांचे आभार मानलेले आहेत. पण हा कार्यक्रम मित्रांनो पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे सन्माननीय गौरवदादा सुर्वे यांनाही गणाच्या अगोदर निश्चितपणे मानाचा मुजरा आणायचा आहे का लक्ष असू द्या. गोरी है कलैया पहना दो तुझे हरी हरी चुड़िया, गोरी है कलैया. ऐकली चाल विषय कसा आणला बघा. श्री गणराया हो देवा श्री गणराया, तू यावे रंग भराया. श्री गणराया तू यावे रंग भराया, विनवी तुला ही आदिमाया. श्री गणराया तू यावे रंग भराया, और विनवी तुला ही आदिमाया. काढून यमळ तुला बनविल बळ, सारी उजळली माझी काया. अहो मळाचा हा बाहुला दारापाशी ठेवला, आणि मी निघाले न्हाया. श्री गणराया तू यावे रंग भराया, विनवी तुला ही आदिमाया. श्री गणराया तू यावे रंग भराया, श्री गणराया तू यावे रंग भराया, विनवी तुला ही आदिमाया. श्री गणराया तू यावे रंग भराया, विनवी तुला ही आदिमाया. काढून यमळ तुला बनविल बळ, सारी उजळली माझी काया. माळाचा हा बाहुला दारापाशी ठेवला, माळाचा हा बाहुला दारापाशी ठेवला, आणि मी निघाले न्हाया. श्री गणराया तू यावे रंग भराया, हो विनवी तुला ही आदिमाया. श्री गणराया तू यावे रंग भराया, विनवी तुला ही आदिमाया. श्री गणराया तू यावे रंग भराया, विनवी तुला ही आदिमाया. कोणी जरी आला तरी, कोणी जरी आला तरी सोडू नको आत, सोडू नको आत, सोडू नको आत. आपल्या अंगावरचा मळ काढून आदिमायेनं बाळ बनवलं, आणि सर्वजण आपलं आराध्य दैवत आहे गणरायाची आपण पूजा करतो. यंदा 7 दिवस आले, मागी जयंतीला सुद्धा येतील, मागी माघ महिन्यात सुद्धा. आणि म्हणून म्हणताय विषय कसा दिलाय बघा. ती म्हटले दारापाशी ठेवून गेले, म्हणजे कुणालाही सोडायचं ना, कोणी जरी आला तरी सोडायचं नाही आत, म्हणजे गणाला म्हणून गेली आदिमाया. काय म्हणताय का, कोणी जरी आला त्याला सोडू नको आत, सोडू नको आत,
लाव त्याला पहिला तुझ्या पाया पडाया, अरे लाव त्याला पहिला तुझ्या पाया पडाया. विनवी तुलाही आदिमाया, श्री गणराया तू यावे रंग भराया. हो विनवी तुलाही आदिमाया, श्री गणराया तू यावे रंग भराया. विनवी तुलाही आदिमाया, श्री गणराया तू यावे रंग भराया. विनवी तुलाही आदिमाया. क्रोधाने तो लाल झाला, अडवलं. आईनं आज्ञा दिले, कोणी जरी आत आला तरी त्याला सोडायचं नाही. अंघोळीला चालले. आदिमाया म्हटले गाणाला. शंकर आले भेटायला पार्वतीला. क्रोधाने लाल झाला शंकर भोळा, शंकर भोला, शंकर भोला. गणाने अडवलंय. हा म्हणे आई माझ्या अंघोळीला गेले, तुम्ही कोणी असाल, तुम्हाला आज सोडणार नाही, मला आदेश दिलाय माझ्या आईने. क्रोधाने लाल झाला, रागाने लाल झाला तो शंकर भोळा. शंकर भोला, शंकर भोला. त्रिशूळाने त्याने गणाचा, त्रिशूळाने त्याने गणाचा उडवला गळा. उडवला गळा, उडवला गळा. त्रिशूळाने गळा उडवलाय गणपतीचा. आणि मग आपण गजमुख म्हटलेलं आहे. हत्तीचं मुख त्याला लावलं. हट्ट धरला आदिमायेनं, माझ्या बाळाला जसं मारलेलं आहे तसं जिवंत करून द्या. शंकराशी विनवणी केले पार्वतीने आणि जिवंत करायला लागलं. मित्रांनो, आदिमाया आहे, श्रेष्ठ करतोय. रागाने लाल झाला तो शंकर भोळा, त्रिशूळाने त्याने गणाचा उडवला गळा. उडवला गळा, उडवला गळा. करू जिवंत त्याला, जिवंत कराया. ती बोले सती त्याला जिवंत कराया, सांगे सतीपती राया. जिवंत कराया, सांगे सतीपती राया. नवी तुलाही आदिमाया, श्री गणराया तू यावे रंग भराया. नवी तुलाही आदिमाया. श्री गणराया तू यावे रंग भराया. विनवी तुलाही आदिमाया, श्री गणराया तू यावे रंग भराया. विनवी तुलाही आदिमाया. काढून या बळ तुला बनविला बळ, काढून या बळ तुला बनविला बळ. सारी उचलली माझी काया, मळाचा हा बाऊला दारापाशी ठेवला आणि मी निघाले आया. श्री गणराया यावे रंग भराया. विनवी तुलाही आदिमाया, श्री गणराया तू यावे रंग भराया. विनवी तुलाही आदिमाया, श्री गणराया तू यावे रंग भराया. विनवी तुलाही आदिमाया. काढून या बळ तुला बनविला बळ. सारी उजळली माझी काया, मळाचा हा बाऊला दारापाशी ठेवला आणि मी निघाले नाया. श्री गणराया तू यावे रंग भराया. हो विनवी तुलाही आदिमाया. बक्षीस आहे. या ठिकाणी मला वाटतं रस्त्यावरती 3600 नंबरची गाडी नितीन कोदारांची आहे. मला वाटतं गाडीला काहीतरी अडथळा होतोय. नितीन कोदारे जर असतील जवळपास त्यांनी आपली बोलेरो गाडी जरा पाठी सरकवून घ्यावी, नम्र विनंती आहे. गाव बक्षीस आहे ना. गाव वारिली निमियवाडी, महेंद्र रघुनाथ उंबेरे अध्यक्ष आहेत. सन्मान्य 100 रुपयांचं बहारदार पारितोषिक. अजिंक्य आंबरे ढोलकीपट्टू आहे. दादांच्या माध्यमातून
101 रुपयांचं बहारदार पारितोषिक मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे मगाशी बक्षीस देऊन गेलेले आहेत प्रभाकर रामबाडे यांच्या स्मरणार्थ गाव वाघरड लांजा पांडुरंग केदारे सासरे बुवा सासरे मामा कुठं आहेत यांच्याकडून 101 रुपयांचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. पौतं बांधायचं गणाला पौतं बांधायचं यश केदारे यश कोदारे प्रवीण कोदारे तुषार कोदारे बबलू अमित कोदारे राजेंद्र कोदारे यांच्या माध्यमातून 251 रुपयांचं बहारदार पारितोषिक. त्यांनाही मानाचा मुजरा. राकेश भोवड शिवसेना ठाकरेगड सचिन बुवा कदम यांच्यासाठी 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक. सचिन बुवा मी हाय पण तुमच्यासाठी काय पण गणबाई पुजला आहे मी त्यांची फरमाईश ती फरमाईश घेऊया आणि बक्षीस अजून आहे थोडं तसा कार्यक्रम पुढे जाईल तसं घेतोय. गणबाई पुजला आहे मी. गणबाई पुजला आहे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता देवा तू मार्ग दाविसी अंधारात गणबाई पुजला हे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात गणबाई पुजला हे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात गणबाई पुजला हे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात गणबाई पुजला हे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात. फरमाईश होती त्यांची दादांची ती फरमाईश घेतलेली आहे आणि आय थिंक हे गाणं मी घ्यायला नको नाही घ्यायला पाहिजे घ्यायला का नको कारण आईच्या गाण्याची कटिंग आज पण बक्षीस आले मला. फरमाईश आहे 501 रुपयांची. माझे मित्र आहे परवाना रेकॉर्ड करा हा विषय. ते इथं हजर नाही आहे तिथे. समीर कदम माझे मित्र आहेत लोटे MIDC मध्ये फार मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि चांगले माझे मित्र आहेत. माझी भावकीच आहे समीर कदम. माझं नाव सचिन कदम. त्याने मला त्या आईच्या गाण्याची कटिंगसाठी 500 रुपयांचं GPay बक्षीस मला आलेलं आहे. त्याचप्रमाणे माझे मित्रांनो पोरांनो रेकॉर्डिंग घ्या. माझे मित्र सचिनदादा साळवी यंदाचा गण वाचतोय तुझी कृपा राहू दे तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर. सचिनदादा साळवी त्यांच्यासाठी हे गाणं यंदाचं केलंय मी आणि दादांच्या माध्यमातून मला 500 रुपये GPay आलेले आहेत मोहना भेट द्यावी गवळणीसाठी. आणि गण शाहिरांचा आहे त्यात मी घेतोय आईची कट देतोय आणि तो गण सुद्धा घेतो. ओके ह्या गाण्याला कट केल्याच्या नंतर किती बक्षीस येते ते आणखी मिळेल बघायला. 251 रुपये आलेत कोदारे दादांच्या माध्यमातून. बरीचशी मंडळी आहेत त्यांनी दिलेलं आहे. त्या आईच्या गाण्यांवर ज्यांनी आईचं गाणं गायलं ना हे पौतवालं आहेत ना बाबा पौतवालं त्यांना असा पौत मी हा त्या आईचे गाणं त्यांनी गाऊन जेवढे पैसे नाही कमवले तेवढे कटिंगवर पैसे कमवले. जवळजवळ मोजले नाहीत पण 20-30 हजार रुपये 100% झालं असतील अजून. त्यांनी गाणं गाऊन नाही एवढं कमवलं एवढं मी कटिंगवर कमवले ते पैसे. तर ते तुम्हाला कट देतो. तुम्ही 251 दिलेत मला. गाणं माझं नाही आहे ते पौतवाला बुवा मला भेटतच नाही कारण भेटलं तर त्यांना प्रश्नच आहे माझा की आणि ह्या शायरांना सुद्धा विचारलं आहे मी त्यांना अजून जमलेलं नाही आहे. मी बुवांना विचारलं आहे आपण गावदेवाला आणि आपल्या घरातल्या सर्वांना आपण पौतं घालतो तर पौतं पहिलं कोणी कोणाला घातलं असा शायरांवर माझा प्रश्न आहे. 2-3 दिवस ते प्रयत्न करतायत. आज निश्चितपणे अभ्यास करून आला असतील. गुरुजी साहेब गुरुजी तुमची करतो गुरुजी ऐका तर काय म्हणतात ते काय सुखानं नांदायचं गणाला पौत बांधायचं 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 सुखानं नांदायचं गणाला पौत बांधायचं. ही
तुमची फरमाईश. तर त्यांनाच माझा प्रश्न होता, हे बुवा चुकून माझ्या जोडीला भेटले साकटलेत मधीच, असू द्या. तर पवतं पहिलं कोणी कोणाला घातलं, हा तुम्हाला गणामध्ये माझा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे तो 2-3 दिवस चाललं साहेब, तुम्ही उत्तर द्यावं. शची इंद्र हे माझं उत्तर नाही. आज योग्य उत्तर तुम्ही आणलं असेल याची अपेक्षा करतो. आणि त्या ठिकाणी माझे मित्रांनो गेले 2-3 वर्ष प्रयत्न चालू आहेत दादांचे कुंभारलीच्या महाकालीच्या मंदिरामध्ये. निश्चितपणे यंदाचा थोडंसं पालट चुकला. गेल्या वर्षीच माझा कार्यक्रम होता, तारखेचं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि त्याच्यामुळे तो कार्यक्रम मला करता नाही आला. यंदा मी प्रयत्न करत होतो, दादांना बोललो. दादा खास कुंभारलीतून आलेला आहे, संतोष दादा गुरव, गावचे गुरव आहेत, देवीचे पुजारी आहेत. दादांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं बहारदार पारितोषिक दादांना मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे समीर दादांचं फरमाईश आहे, 500 रुपये मला त्यांनी पाठवलेले आहेत. ते आईची फरमाईश देवा काय गवळींच्या अगोदर देता. विचार हा किती आहे इतकही नाही बर, देणारा आहे ना आपला, देणारा आहे ना आपला लंबोदर. काडवड करून सारी करतो मी सोय, पण दरवर्षा सारखं मात सजू दे घर. ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या ग गौराईला, घराला आणि सणाला. त्या पौतवाल्यांचा गाणं आहे, ते मला भेटलं नाहीत माझ्या तावडीत म्हणून जाऊ दे असू द्या. त्यांना मी उत्तर दिलंय, त्यांनी हा गण गाऊन जेवढे पैसे नाही ना कमवले, मी मोठेपणाने सांगत, माझ्या समाजाने अप्रिशिएट केलं, समाजानं मान्य केलं की बुवा फार सुंदर कटिंग आहे. मुलगा आयला म्हणतो आहे काय काय आणू गणपतीला, मी कर्ज काढीन, मी काढवड करीन आणि काहीतरी गणपतीला मी घेऊन येईन. आहे काय म्हणाले, आहे काय म्हणाले, ऐका. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुर, पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर. पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर, त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. हे बाबा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. आठवणीने तुझ्या मुकुंदा. 500 रुपये आले म्हणून 500 रुपयांचं बक्षीस आहे. सचिन दादा साळवी पोरांना रेकॉर्डिंग करा. आठवणीने तुझ्या मुकुंदा ही इच्छा मनी जागावी, रिया पर्णकुटीला माझ्याही पाऊले तुझी लागावी. मोहना भेट द्यावी एकदा, भेट व्हावी. मोहना भेट द्यावी एकदा, भेट व्हावी. मोहना भेट व्हावी एकदा, भेट व्हावी. मोहना भेट व्हावी एकदा, भेट व्हावी. गोविंदा भेट द्यावी
आणि आता माझी गवळ रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं हाफान फुलच्या गुन्ह्यात बोल लिवली ऐका परत एकदा अहो हा बाळ किसना गडी आणलाय उसनात आणला होता मथुरेत जन्म झाला आणि तिथून वसुदेवानं नेऊन सोडलं गोकुळामध्ये नंद यशोदेकडे म्हणून म्हणतोय हा बाळ किसना आणलाय उसना हा बाळ किसना आणलाय उसना गडी बनलाय कसल्या मातीचा राधा आणि गवळणी सगळ्या म्हणतात चर्चा चालली त्यांची हा बाल किसना वा तुम्ही भलताच समजायला काहीतरी हा बाल किसना आणलाय उसना गडी बनलाय कसल्या मातीचा आहे हा गवळी आहे हा गवळी जातीचा याला काढलाय म्हणतात रातीचा किसना घडी आणलाय उसना हा बाल किसना आणलाय उसना घडी बनलाय कसल्या मातीचा आहे हा गवळी जातीचा याला काढलाय म्हणतात रातीचा आहे हा गवळी जातीचा याला काढलाय म्हणतात रातीचा आहे आगवली जातीचा याला बंधन काढलाय रातीचा आहे आगवली जातीचा याला बंधन काढलाय रातीचा कंसाच्या बंदीगृहात माता देवकी झाली प्रसूत उघडली सारे दारे अवचित जो बाळाचो जोरे जो सर्व पाळला जातो आपण कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजताचा आहे तो रात्रीचा त्या वसुदेवानं त्या बंदीगृहातून कंस मामाच्या बंदीगृहातून त्याला काढलं साधी सोपी सरळ भाषा आहे आणि हा जर तुम्हाला अर्थ कळला नाही साहेब उत्तर अपेक्षित आहे म्हणून म्हणतोय मथुरेत आला होता धोका वसुदेवानं साधलाय मोका नेमकच बघून बाराचा ठोका उचलून घेतलाय लाडक्या लेका पळवला दूर आला होता पूर यमुने डोहाला पूर आला होता पळवला दूर आला होता पूर पळवला दूर असताना पूर कोणी सौंदर्य नसताना साथीचा पळवला दूर असताना पूर कोणी सौंदर्य नसताना साथीचा आहे हा गवळी जातीचा याला काढलाय म्हणतात रातीचा आहे हा गवळी जातीचा याला काढलाय म्हणतात रातीचा आहे आगवली जातीचा याला काढलाय म्हणतात रातीचा आहे आगवली जातीचा याला काढलाय रातीचा
भल्यांशी भल्या भल्यांशी आहे लढणारा लढताना नाही खाली पडणारा कंसाला जाऊन थेट भिडणारा कंसाला जाऊन थेट भिडणारा काट्यान काट्या काय काढणारा लय हो हुशार गवळ्याचा पोर लय हो हुशार गवळ्याचा पोर बळ अंगात भरलाय हत्तीचा लय हो हुशार गवळ्याचा पोर बळ अंगात भरलाय हत्तीचा आहे हा गवळी जातीचा याला काढलाय म्हणतात रातीचा आहे हा गवळी जातीचा याला काढलाय म्हणतात रातीचा दिसाया दिसतो लय बाई भोळा अंगात याच्या भलतात चाळा गवळ्याच्या पोरींवर सारखाच डोळा गवळ्याच्या पोरींवर सारखाच डोळा येता जाताना छेडतो मेला सचिन पुन्हा म्हणतोय पुन्हा अंकुशात तो जुना म्हणतोय पुन्हा अंकुशात तो जुना राधेचा मैतर प्रीतीचा आहे राधेच्या मैतर प्रीतीचा आहे हा गवळी जातीचा याला काढलाय म्हणतात रातीचा आहे हा गवळी जातीचा याला काढलाय म्हणतात रातीचा बाल किसना अन्नाय उसना बाल किसना अन्नाय उसना गडी बनलाय कसल्या मातीचा गडी बनलाय कसल्या मातीचा आहे हा गवळी जातीचा याला काढलाय म्हणतात रातीचा वा साधे शब्द आहे पण असा शाल जोडीतला आहे ना ज्याला कळलंय त्याला कळलंय तुम्हाला काय सांगायचं तुम्ही हुशार आहात तुमचा अभ्यास पाठ नाही हे तुम्हाला बरोबर कळेल मला माहिती हा आणि खरी गोष्ट आहे रात्रीचाच कृष्णाचा जन्म आहे 12 वाजता ते पाळणं आपण बोलतो त्याप्रमाणे शाहिरांना मी लेखी विषय दिलेला आहे मित्रांनो आणि यांनाच नव्हे तर ते पौतवालं आणखीन जानववालं आणखीन कोण 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 असतील कोकणातल्या मातब्बर कलाकारांकडं माझा विषय आहे आम्ही बाप एकच सांगतो आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे जोपर्यंत आमचा प्रश्न फुटत नाही तोपर्यंत आम्ही तो बदलत नाही अशी आमची प्रथा आहे आणि कोकणातल्या नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे मी बुवांना विचारलेला आहे की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले तर त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय फक्त ग्रंथाचं नाव सांगा एवढी अपेक्षा आहे खानदानी शाहीर आहे आणि खानदानी शाहीर आहे मी जरूर निश्चितपणे माझा विषय मी मान्य करेन जर तुम्ही योग्य उत्तर दिले तर तुमचा रंगमंचावर सत्कार करीन आणि माझा विषय जो गद्यामध्ये आहे तो पद्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलाय म्हणून म्हणतो कालीचरके 1 नोट पर एकलाच लागेल मला जो 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 मग तुम्ही शाहीर ज्ञानिवंत नका बसू मुळीच शांत
अहो वाचा पहिला जाऊन ग्रंथ आणि मनी गोलवा तुम्ही शाहीर ज्ञानिवंत आज बसू नका मुळीच शांत अहो वाचा पहिला जाऊन ग्रंथ मनी घोलवा हो कारण नाव तुमचं आहे मोठ मग नका बोलू चुकून खोट तुमची आमची ही तिसरी भेट वा खरं का नाही खरं का नाही वा खरं ना तुमची आमची ही तिसरी भेट यंदाची तिसरी भेट वा खरं आहे ना मग मांडोलवा अहो डोकं चालवा डोकं चालवा डोकं चालवा हो शाहीर डोकं चालवा यो यो तुम्ही शाहीर ज्ञानिवंत नका बसू मुळीच शांत वाचा पहिला जाऊन ग्रंथ मनी गोलवा हो नाव तुमचं आहे मोठ नका बोलू चुकून खोट तुमची आमची तिसरी भेट मांडोलवा डोकं चालवा जरास डोकं चालवा डोकं चालवा हो शाहीर डोकं चालवा दोन स्त्रियांच्या संयोगी जन्माले बाळ बाप नसून ही त्याचा केला प्रतिपाळ हो बाप नसून ही त्याचा केला प्रतिपाळ बाप नसून ही त्याचा केला प्रतिपाळ दोन स्त्रियांच्या संयोगातून निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय स्त्री आणि पुरुषाचा संग झाल्याशिवाय एखादं बाळ जन्माला येत नाही निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय दोन स्त्रियांच्या संयोगी एक बाळ जन्माला आले त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय फक्त ग्रंथाचं नाव अपेक्षित दोन स्त्रियांच्या संयोगी जन्माले बाळ बाप नसून ही त्याचा केला प्रतिपाळ विचारतो त्याचे नाव कोणते ते निर्गुण गाव विचारतो त्याचे नाव कोणते ते निर्गुण गाव असेल तुम्हाला ठाव तरच टोलवा ओ नाव तुमचं आहे मोठ नका बोलू चुकून खोट तुमची आमची तिसरी भेट मांडोलवा डोकं चालवा चलाच डोकं चालवा डोकं चालवा हो शाहीर डोकं चालवा डोकं चालवा हो शाहीर डोकं चालवा डोकं चालवा हो शाहीर डोकं चालवा तुम्ही शाहीर ज्ञानिवंत बसू नका मुळीच शांत वाचा पहिला जाऊन ग्रंथ मनी गोलवा ओ नाव तुमचं आहे मोठ नका बोलू चुकून खोट तुमची आमची तिसरी भेट मांडोलवा डोकं चालवा हो शाहीर डोकं चालवा 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 डोकं चालवा असल तर चालवा असल तर डोकं
डोकं असं तर चालवा, नाही तर बाबांना बोलवा. म्हणजे विषय गुरुशिवाय ज्ञान नाही असं म्हटलेलं आहे. तुमच्यान जर सुटत नसेल तर तुमच्या गुरुवर्यांना सांगा. तुमची जी जुनी जाणती मंडळी असतील तुमच्या घराण्यात त्यांच्यापर्यंत पोचवा. त्यांचं चाललं तर उत्तर आज मला द्यावा. पहिल्या फेरीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. पहिली फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.